ओके पालसांगे सर, खूप खूप शुभेच्छा. विद्यालयाचे मुख्याध्यापक परमेश्वर यांचे खूप खूप धन्यवाद. असं प्रशिक्षण आपल्या विद्यालयामध्ये होत आहे. सुंदर सुंदर. बघा, ज्या दिशेला हात आहे त्याच दिशेला वाहतूक झाली पाहिजे. बघा, इथं कोणताही अपघात होणार नाही. जर वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर कोणताही अपघात होणार नाही. बघा कशी शिस्तीत वाहतूक आहे. जर आपण नियमांचं पालन करत असेल तर कोणताही अपघात होणार नाही. लक्षात ठेवा, कोणतं वाहन कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, आपल्याला कोणत्या दिशेला जायचं असल्यावर कोणत्या बाजूने गेलं पाहिजे, या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. बघा, अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करत असताना विद्यालयाचे 9वी ब चे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. लेट्स गो. विद्यालयाचे पानसाटे सर, 9वी ब च्या विद्यार्थिनी, 9वी ब चे विद्यार्थी या प्रशिक्षणामध्ये सहभागी आहेत. अतिशय सुंदर हे प्रशिक्षण वाहतूक सप्ताहाचे निमित्तानं भविष्यात पण होणार आहे. परंतु बघा, एकही सायकल, एकही वाहन एकमेकाला टच होत नाही, त्याच्यामुळे अपघात होणारच नाही. ट्रॅफिक रूलचं नियमन आपण केलं पाहिजे. जर रस्त्यावरती आपण वाहनांच्या सहाय्याने जात असेल तर वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे. अतिशय सुंदर असं प्रशिक्षण या ठिकाणी 9वी ब च्या विद्यार्थिनी, 9वी ब चे विद्यार्थी यांना ट्रेन करणारे विद्यालयाचे शिक्षक पानसाटे सर, अतिशय सुंदर असं हे प्रशिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही देत आहात. विद्यालयाच्या वतीनं खूप खूप तुम्हाला धन्यवाद. बघा, कोणती सायकल कोणत्या दिशेला गेली पाहिजे, कोणतं वाहन कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, ट्रॅफिक पोलीस अतिशय सुंदर नियोजन करताना. बघा, अतिशय सुंदर असं नियोजन. जर असे नियमाचं पालन केलं तर मोठमोठ्या शहरांमध्ये, चौकांमध्ये जे अपघात होतात, जास्तीत जास्त अपघात हे जिथं वाहनं क्रॉस होतात तिथं होतात. लक्षात ठेवा, जिथं वाहनं क्रॉस होतात तिथंच अपघात होतात. या नियमाचं आपण पालन केलं तर अपघात होणार नाही. तरी पण मला एक विद्यार्थी जरा चुकीचं वर्तन करताना दिसतोय, एकामेकाच्या सायकल पकडतायत, तर असं करायचं नाही. हां, हे सगळं हां हां.